कसं काय मंडळी, मी सूरज पिरकर आणि तुम्ही बघताय पिरकर ब्लॉग्स फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता तुम्ही विचार करत असाल कुठे चाललोय मी, आगळे मागे बॅग बिग भरलेले आहेत. आता आपण जातोय माझ्या गावी म्हणजेच रत्नागिरी कोकणात. गणेश उत्सव आलेला आणि कोकणात नाही गेलं तर कसं जमणार नाही, म्हणून पूर्ण प्लॅनिंग आधीपासून सर्व रेडी होतं, सर्व झालं आहे, सर्व बॅग वगैरे पॅक करून पण झालं आहे. फक्त आता निघायचं आपल्याला. आत्ता मालाडवरून 3:30ची समथिंग काहीतरी आमची साईपूजा बस आहे, तर 3:30ची ती बस पकडून आम्ही निघू. अँड पुन्हा हा मुंबई टू रत्नागिरीचा व्लॉग असेल, तो आपण व्लॉग पुन्हा बघूया. काय काय आपल्याला बघायला भेटेल हे, म्हणजे जाताना तर आपल्याला एवढं काही नसतं, फक्त गर्दी असते. तर गावी गेल्यावर भरपूर काही तुम्हाला नवीन बघायला भेटणार आहे. आणि तुम्ही माझ्या बोलण्यावरून समजू शकता की थोडं कॉन्फिडंट मी थोडा गेन केला आहे हे सर्व ब्लॉग शूट करण्यासाठी. तर तेच तुम्हाला पण तिकडे जाऊन तुम्हाला नवीन ब्लॉग म्हणजे नवीन बघायला भेटतील. काय काय तर तुम्हाला पण नवीन ब्लॉग बघायला भेटतील. आता गणपतीचे ब्लॉग तर आपले फिक्स असतात 10 दिवसाचे. इकडे आल्यावर पण भरपूर प्लॅन्स आहेत, ते पण आपण नंतर बघू. पण आता आधी जाऊया आणि तिकडे जाऊन मजा करूया. तर आता मी झालो आहे रेडी, घरच्या होतात रेडी. हे नॉर्मल टी शर्ट घातलं आहे आणि ही माझी ब्लॅक पॅन्ट आणि खाली पादुका आणि माझी अँटॉर्क ही आता फक्त इकडे 10 दिवसासाठी इकडेच असणार आहे. तर हिची काळजी कोण घेईल याचा मला विचार पडला आहे, पण आता बघूया. तसंही ती निर्जीव वस्तू आहे, पण ती आपल्या जीवलग आहे. तर खूप काही गोष्टी अशा असतात जे निर्जीव असून पण आपल्या जीवाच्या एकदम जवळ असतात. त्यात मी आता विषय भटकतो. आपल्याला जायचं गावी, कपडे बिपडे सर्व रेडी करून झालं. आता फक्त निघूया आणि बघूया आजचा प्रवास मुंबई टू रत्नागिरी. लेट्स गो. ओके, सो आता आम्ही बसमध्ये बसलो आहे. आई या साईडला बसले, इकडे दादाची सीट आहे आणि पुढे दादा बसले. सो बघूया पुढे जाऊन. तर मी आता थोडं एन्जॉय करतो, थोडी गाणी मी ऐकतो अँड तुम्हाला दाखवतो व्ह्यू बाहेरचा वगैरे सर्व. याई तर आता जाऊया पुढे अँड पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया. लेट्स गो. फायनली पोचलो आहे आम्ही 12 तासाच्या प्रवासानंतर. करतायत हा. तर आता आम्ही जस्ट पोचलोय. अवस्था एवढी हे नाही ब्लॉग शूट करण्यासाठी, पूर्ण टायर्डनेस आहे कारण पूर्ण वेळ झोपून आलो आहे. आणि आता थोडं फ्रेश वगैरे होऊन कपडे वपडे चेंज करून नंतर ब्लॉग कंटिन्यू करू. तोपर्यंत बाय. तर हा आहे सकाळचा व्ह्यू, तुम्ही बघू शकता. इकडे आता सगळे हे प्लॅस्टिक वगैरे पडदे वगैरे जे पण लावले ते काढायचे आहेत. हे बाहेरून बांधले. हां, तर आता हे सर्व व्ह्यू बघा. हा आई तिकडे बोलते आजीसोबत समोरच्या, आणि हा गोठा आहे गायचा. तर आता सगळं साफसफाई करावी लागणार आहे, म्हणून यासाठी एक दिवस आधी आलो आम्ही.
मागचा व्ह्यू ह्या साईडला पण प्लॅस्टिकच लावलंय. तर आता सकाळ झाली आहे आणि आम्ही पोचलो आणि सकाळ सकाळी इकडे कामगार संघटनेचे अध्यक्ष इले आहेत कलर मारू. तुला काय म्हणतो हे बघ, तुला गाजलेलो माणूस आहे माझ्या ब्लॉगमध्ये, तू आणि सायली. दुर्गाने एवढं कलर मारला ना, परत त्याच्यावर एक हात मारणार आहे. नाही सर पण मग बोलत होते. कायचे सर? तो तुमचा यूट्यूबला व्हिडिओ बघितला मी, तर खूप छान नाचतोस मग तू. ऑफिसमध्ये नाचायला लावलं मला, माहिती आहे काय? ऑफिसमध्ये पण नाचलं, मग तिकडे सरलाच सांगायचं ना व्हिडिओ बनवून पाठव. आता ठीक आहे, आता आम्ही पोचलो तर आता हा व्हिडिओ इकडेच एंड करून आता नेक्स्ट व्हिडिओची सुरुवात करूया. नंतर मग मी पण थोडा फ्रेश बिश होते. दुर्गा कसं कलर मारतो तर सगळ्यांना दाखवत आहे. टोपी घालते का? तर पाणी आलेलं आणि ही माझी आई सगळं पाणी भरायचे सुरुवातीला लागले. असतं काय, पाणी भर पटपट. चल तू कर, चल. आणि इकडे दादा पण पाणी भरलाय. काहीतरी कामं पहिल्यांदा गावात गेलेल्या. दाढी बघ. आणि हा आमचा मागच्या घराचा व्ह्यू. ओके, तर आता मी आणि आई जातोय ढकटी आजीकडे. तर आई झाली म्हातारी. हो म्हातारी. म्हाताराच तर झालंस, आता का अजून जवान राहणार म्हणजे हा? माझं काय वय झालं की मग हो तर तू सांगशील. पाऊस इलो परत. ए बाबा येऊ नको. आल्यापासून नुसता पाऊसच पडतोय, म्हणून मी अजून आंघोळीला सुद्धा नाही गेलोय. तर मला आंघोळीला जायचं आहे पर्यात, म्हणून मी वाट बघतोय जेव्हा